नमस्कार मित्रो, मी श्रीकांत दुगले आणि आपण पाहत आहात एक्झाम स्टेटस चॅनल. तर मित्रो, आपण आपल्या या चॅनलवर आजपर्यंत जवळपास 50 व्हिडिओ आपण यामध्ये टाकलेले आहेत. यामध्ये आपण आलेल्या वॅकन्सीज सोबतच मोटिवेशनल सोबतच माझी स्ट्रॅटेजी जे मी तुमच्यासोबत शेअर केली, अभ्यास करत असताना आवश्यक असलेल्या गोष्टी ज्या तुम्हाला फायद्याच्या होतील ह्या तुमच्याशी नेहमी मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु मित्रो, मला आता असे जाणवत आहे की आपल्या या चॅनलला थोडं अपग्रेड करून आणखी मला तुमच्याशी काही माझं जे नॉलेज आहे किंवा माझा जो अनुभव आहे हा तुमच्याशी शेअर करून मला असं वाटते की त्याचा तुम्हाला फायदा व्हावा आणि तुम्ही पण तुमच्या एक्झाम प्रिपरेशन टाइममध्ये त्याचा युटिलाइज करून तुम्ही एखादी पोस्ट मिळावं. तर मित्रो, माझं नॉलेज एवढं नाही आहे, परंतु मला असं वाटतं की जेवढंही मला येते मी ते शेअर करण्याचा प्रयत्न करून जर तुम्हाला त्याचा थोडा जरी फायदा होत असेल तर मी ते नक्की शेअर करेल. मित्रो, जर काही क्वेश्चन्स असतील, काही सब्जेक्ट्स आहेत, काही डाऊट्स असतात, ते शेअर करण्याचा प्रयत्न करेन, समजावण्याचा प्रयत्न करेन, शिकवण्याचा प्रयत्न करेन. जर ते तुम्हाला आवडले तर तुम्ही त्याला शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ आपण टाकण्याचा प्रयत्न करू, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अनेक डाऊट्स तयार होत असतात, अनेक व्यथा असतात, त्याची उत्तरं आपल्याला मिळत नाही. परंतु काही जणांच्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला त्या आपल्या त्रुटी असतात त्या दूर करण्यासाठी फायद्याच्या ठरतात. तर असेच काही माझे अनुभव आहेत स्पर्धा परीक्षेतले जे मी शेअर करणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझा जो इनिशियल पिरियड होता ज्यामध्ये मी पण खूप स्ट्रगल केलेला आहे. मला माहित आहे की माझ्या कुठं चुका होत होत्या, कुठं त्या दुरुस्त केल्या, कुठं ते भरून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर खूप चांगल्या रँकिंगमध्ये 4 ते 5 पोस्ट मी क्लिअर केलेल्या आहेत. मित्र हो, मी आजही स्पर्धा परीक्षेची तयारीची खूप आहे, म्हणजे त्यानुसार मी प्रयत्नही करत आहे. मी तुमच्याच सारखा एक ॲस्पिरंट आहे. परंतु आता कसं अभ्यास करत असताना काही आपल्याला अनुभव येतो, तो नक्की तुमच्याशी शेअर करून तुम्हाला त्याचा फायदा होईल. यासाठी तुम्हाला एक विनंती करतो, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी नक्की यावरती व्हिडिओ टाकणार आणि तसे व्हिडिओ बनवणार. जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तसे व्हिडिओ बनवले पाहिजे तर नक्की तुम्ही यावर अशी कमेंट करा, मी तसेही व्हिडिओ टाकेल. पण तुमचे यासाठी प्रतिसाद असला तरच मला ते टाकणं योग्य वाटेल, अन्यथा मी असे व्हिडिओ नाही टाकणार. तर हेच गोष्ट होती जी तुम्हाला सांगायची होती. तर नक्की तुम्ही यावर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.